ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करावा, दसरा मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी। साताऱ्याचा शाही दसरा रद्द, दसऱ्याच्या खर्चातून पूरग्रस्तांना मदत करणार उदयनराजे भोसले यांचा निर्णय। बीडमध्ये आदिवासी समाज आक्रमक, आरक्षण बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मोहम्मद पैगंबरांच्या नावाची विटंबना प्रकरण, अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर, धार्मिक तणावानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज। राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू, अहिल्यानगर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक कारवाईचा इशारा। अहिल्यानगरमधील तणावानंतर पोलीस अलर्टवर, शहरात पोलिसांचं संचलन, धार्मिक तणावानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। 50,000 हेक्टरी मदत आवश्यक, कर्जमाफी करा ती सर्वात मोठी मदत, संजय राऊतांची मागणी। तर पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का, असा खोचक सवाल। सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पूरग्रस्तांना मदत, सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून 10 कोटींची मदत जाहीर, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत देण्याची घोषणा। राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ, पूर परिस्थितीमुळे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। हात न मिळवणं ही फक्त नौटंकी, सामना खेळवायलाच नको होता, भारत पाकिस्तान सामन्यावर आदित्य ठाकरेंची टीका। भारत पाकिस्तान सामन्याविरोधात ठाण्यात तोडफोड, ठाकरेंच्या शिवसेनेनं हॉटेलमधील टीव्ही फोडले। बंडू आंदेकर टोळीच्या अनधिकृत ठिकाणांवर हातोडा, दहशत मोडीत काढण्यासाठी सलग 6व्या दिवशी पुणे पोलिसांची कारवाई सुरूच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।